हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेत ना? तर मजेतच असलं पाहिजे. आणि शुभ सकाळ झालेली आहे बघा. मस्त आणि आंबे काढायचं काम चालू आहे आमचं इकडे. पोहोचलो आहे आम्ही गावी आणि मस्त असं इकडे बघा काय काय सगळे आता कामं चालू झालेत आमची. तर आज जरा म्हटलं आंबे काढूया, तर आंबे काढणं चालू आहे बघा इकडे. पण अशी भरवशाची आणि आपल्याला उपयोगी पडणारी माणसं असली तर ते खूप सोपं पडतं. बघ असे काढतात चढून चिताराशी. हां हां गेले बरोबर बरोबर. अजून मंडळी आंबा काढणं चालू आहे. आंबा घेता दिसत नाही क्लिअर बघा ना. जाई ना हो पकड सोड सोड. मोठी रस्सी हवी अजून. बघा मंडळी अजून आंबे आले आहेत. ही आहे कोकणची खरी मजा. हे बघा आंबा मस्त आहे ना. आंबे मोठा आहे ना एकदम फळ. हे खरे आपले कोकणातले कलमाचे आंबे. ते काहीच फवारणी पण नाही आहे, नैसर्गिक आंबे एकदम. सावकाश चढ रे बाबा. हा चढतोय पण मला भीती वाटते इकडे. हा हे ते काढ ना, ते बांध इथं काय बघ. तेच वाईट हे आंब्याची वाट लावते. बरोबर टाक खाली टाक. तुला सांगतो तुझ्या डोक्याच्या वरती बघ एक दिसला का तुला? दोन मग द्यायची मुलं नंदा. हो आवती चढला आमच्या पाय थरथर सवय त्याला. अशा प्रकारे आमचे आंबे काढणं चालू आहे. आणि बघा बराच वेळ गेला ह्याच्यामध्ये, जवळजवळ 2-3 तास गेले आमचे जास्तच. आणि सगळे आता आंबे काढून झालेत आमचे इथले. हे बघा हे बघा मंडळी काय चालू आहे सकाळ सकाळी. अनामिकाची मजा आहे. साफ करून ठेवलं आहे चबिया. अनामिका राहत नाही का सगळी वाईट नसते. आम्ही थोडासा बाहेर गेलो ना लगेच येते बाहेर. हे बघा बाहेरची सकाळ बघा. वाजलेत 9:15 वाजलेत. अनामिका सर्वांना गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. आणि इकडे बघा चेतनचं काय चालू आहे. चेतन म्हणतो दे जरा मी शूट करतो व्हिडिओ तुझा. तर माझी सगळी कामं चालू होती सगळी. आणि हा आमचा बघा घराजवळचा सगळा परिसर आहे सगळं. हे बघा वरपासून असं खालपर्यंत हे बघा असं सगळी जागा आमचीच आहे. आणि चेतन बघा शूटिंग करतोय. आणि माझं इकडे केस विंचरणं वगैरे चालू आहे. जरा सकाळची कामं आवरत होते. आणि तेवढ्यात बघा सावी पण आली आहे. आमच्या बाजूला राहते, वरती घर आहे त्यांचं, पण ती येते सारखी आमच्याकडे. आवडतं ना तिला म्हणून ती येत असते तिच्या आईसोबत. आणि बघा आता गेली घरात. आणि आईची पण काहीतरी कामं चालू आहेत. आई पण काहीतरी सकाळपासून कामच करते. देवपूजा, सकाळचा नाश्ता, सगळीच कामं चालू असतात सकाळी. आणि इकडे ना खूप लवकर उठतात सगळे आणि सकाळची कामं लवकर लवकर होतात. कारण उन्हाच्या आधी सगळी कामं आवरून घेतात इकडे. असं आहे गावी. आणि इकडे आमची अनामिका बसली आहे पिंजऱ्यावर. सगळं खाऊन पिऊन झालंय तिचं, मस्त बसली आहे. आणि सकाळचं असं वातावरण आहे. आणि जरा फणस वगैरे
हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा सगळे मजेत ना? तर मजेतच असलं पाहिजे. शुभ सकाळ झालेली आहे मस्तपैकी गावची. मस्त मस्त छान छान दिसते का तुम्हाला? ग्रीनरी इकडून दिसते का खालून? हे बघा सगळे असे कपडे धुवून वगैरे येत आहेत विहिरीवरून. ते बघा अशी मस्त खाली ती दिसते ना, ती आहे विहीर मस्तपैकी छान. आणि सावी पण इकडे बघते. इकडे बघा काय चालू आहे. आंबा मिळालेला आहे, वरून पडलेला तर लगेच पकडलेला आहे आंब्याला. येस मस्त. आणि आम्ही इकडे बसलेली आहे. हे बघा अनामिका इकडे बसली आहे. आणि आमच्या वाडीत बघा आजी आले, त्या बोलत आहेत तिकडे. आजी पण बोलते आणि ती वहिनी पण दोघं एक साथ बोलत आहेत एकत्र. आणि अनामिका इकडे आहे. आणि आईचं पूजा वगैरे करणं चालू आहे. तर आई आता मस्त इकडे पूजा करते. आणि जरा सगळ्याची कामं सगळी चालू आहे. हे काही इकडे मस्त ऊन वगैरे पडलंय, दिसत नाही ना बाहेरचं सगळं. हे अशी लाकडं वगैरे ठेवलेली आहे तिकडे. आणि बघा मस्त असं चिंचेचं झाड आमच्या मोठं आणि तिकडे कलम दाखवते मी. आणि पण सकाळी जरा सगळी कामं चालू आहेत. आता अंघोळ वगैरे झाली माझी. आणि ना सगळं पसारा आहे घरात. घरात कसं कोण नसल्यावर हीच परिस्थिती असते. मग आता सगळं ते हळूहळू मी आवरणार. काल चालू आहे ना, तर काल एवढं डोकं बिकं दुखायला लागलेलं, जाम झोप नाही. त्यामुळे ना तिकडे पण विरारला असताना सुद्धा सगळी कामं धावपळ सगळं चालू होतं. देवा इकडे पूजा करते, देवाची बघा पूजा वगैरे करते आई आता देवाची सकाळ. आणि हे वगैरे बघा कपाट वगैरे सगळं ना इथं ठेवायचं आहे बघा सगळं. हे बघा कपाट वगैरे हे बघा सगळं असं सगळं ठेवून घ्यायचं. हे आईने असं लावलंय का, कारण का माकडं वगैरे असतात ना, ती खूप वाट लावतात सगळ्याची. मग त्यामुळे ना काहीच हे नाही करता येत. सगळ्या चांगल्या वस्तूंची वाट लागते. म्हणून असं आहे ना, व्यवस्थित सगळं सांभाळून वगैरे ठेवावं लागतं. असं आहे ते. म्हणजे जेवढं तुम्ही ठेवाल ना तेवढं परत ती वाट लावतात. सगळे येतात काढतात. असं आहे सगळं त्यांचं. किती पॅक करा काय करा ती येतातच. खूप माकडं आहेत आमच्या इकडे. काय देऊ तेलाची बटन? एक मिनिट. तर अशा प्रकारे सगळी कामं वगैरे चालू आहेत. हे ना सगळं जर आवरायचं आहे, हे वगैरे सगळं असं आवरून घ्यायचं. ते कपाट इकडे वगैरे ठेवायचं आतमध्ये सगळं. असं पूजा वगैरे चालू आहे. इकडे असं करते आई पूजा. आणि इकडे कोण आले सुरसुर करते. इकडे आले डॉट, इकडे कोकणी डॉट चेतन आलेले आहेत चॉकलेट खाण्यासाठी. काय वाटतंय? चांगलं वाटतंय का? हो, सगळ्या गोष्टींपासून लांब जरा एक शेड्यूल पासून मस्त थोडं थंड वातावरण शांत. आता जर मी कपडे वगैरे धुवून घेते, कपडे वगैरे धुवायचे. आणि आज मी करणार आहे फणसाची भाजी. येस, तुम्हाला दाखवू आम्ही. चला आवरून घेते पटापट. काय चॉकलेट खाताय का तुम्ही? खा 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 चॉकलेट खा. मला नको, मी आताच खाल्लं होतं. सावीची इकडे आता हे झालेली आहे सुट्टी. काय म्हणते पडली आहे ना, शाळेला सुट्टी पडली आहे. आणि इकडे चालू आहे, इकडे चालू आहे यांची बोलणी वगैरे. आणि तिकडे तेव्हा फणस दिसतो तुम्हाला, तर फणसाला तिकडे ठेवलाय तो. आता भाजी वगैरे ना करणार आहे आम्ही. ते बघा मंडळी गेलेल्या आहेत निघून, पळाल्या माहितीये का. त्या म्हणतात की व्हिडिओ शूटिंग वगैरे करतात, त्यामुळे त्यांना लाजून पळून गेलेले आहेत. हे बघा वरती घर आहे दिसत तुम्हाला, इकडे वरती आहेत ना घर आहेत तिकडे वगैरे. झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे दिसत नाही. ते बघा खाली दिसतं, तिकडे पण घर आहे, इथे पण एक घर आहे. अशी सगळी घर आहेत. हे बघा ते बघा तिकडे पण एक घर. आणि इकडे वहिनी अशी काम करते जरा. हे बघा आणि इकडे चॉकलेट देते त्यांची मुलगी त्यांना खायला. हे बघा इकडे मस्तपैकी. आणि वरती पण घर दिसतात तुम्हाला. वरती ऊन खूप पडलंय, ऊन आहे ना जास्त जरा, त्याच्यामुळे पण ठीक आहे. तरी पण थोडं वारा वगैरे लागतोय ना, जरा बरं वाटतंय. तर आता चला कपडे वगैरे धुवून घेते पटकन. काय सावी कपडे धुवून आम्ही काय ग? हे सावी कपडे धुवू ना कपडे. चला कपडे वगैरे धुवून घेते पटकन मस्त पैकी. कोकणी चेतन कोणाशी बोलतायत फोनवरती. कोणाशी बोलताय हो फोनवरती? बोलतायत कोणाचं तरी. फोन आला कोणाचा, दादाचा आला असेल. आणि मंडळी याला कामात आले जरा. कोणता बघा कपडे धुते. आणि अनामिका बघा काय करते, अंघोळ करते बघा. हे बघा मजा चालली अनामिकाची. आणि ममता बघा कपडे धुते बघा. सावी काय बघते, सावी मदत कर जरा. अनामिका बघा अंघोळ करते बघा. त्याच्या आतमध्ये जाऊन पण अंघोळ करायला पोहेल पण ती बघा. लगेच नाही थोडा पोहेल बघा तरी. आणि हे बघा आता म्हणता कपडे धुते. आई तिथे देवपूजा चालू आहे आईची. आणि मी शूटिंग करतोय. बघू आता कुठे बाहेर गेलो नाही, ते तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर. पण पण जरा कामं चालू आहेत. वहिनी आल्या आहेत, ते मदत करतात. स्वामीच्या मम्मी आहेत ते मदत करतात. बघा कोणता बघा कपडे वाढ घालते. धुवून झाले त्याचे कपडे. हे बघा नंतर. आणि तिकडे आहे ना ते मध्ये विहीर आहे ना तिकडे मंडळी, तिकडे माकडं आहेत भरपूर. तुम्हाला दिसत असतील इकडे. तर तिकडे माकडं खूप आहेत. सगळी वाट लावतात सगळ्या झाडांची याची त्याची. आंबा काजू पण सगळ्याची वाट लावतात माकडं. हे बघा कोणता अशी ते कपडे वाळत घालते. आणि चालू आहे थोडं आरामशीर कामं चालू आहेत आमच्याच, काही घाई नाही त्याच्यामुळे. तरी बिझनेस ना. हो बिझनेस करते मी. हे बघा मंडळी आता फणसाच्या भाजीची तयारी चालू आहे, पूर्व तयारी. फणस इथे त्याच्यात नाही कामाला जाऊन घरातली कामं कोण करणार? काय त्याच्यात नाही आहे ते काढायचं. आता फणसाच्या भाजीची तयारी चालू आहे. फणस साफ करते आता. रिपोर्ट पाठवायला लागतात त्यांना. रिपोर्ट म्हणजे काय रोजचा पाठवायला लागतो? ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे का? ऍप्लिकेशनवर टाकतात.
आणि अशा प्रकारे भाजीची सुरुवात आता आम्ही केलेली आहे। आज म्हटलं चला फणसाची भाजी करू म्हणून आईने एक फणस काढला दारातलेच फणसाचा आणि आता आम्ही बघा साफ वगैरे करून घेतोय आणि आज भाजी करणार आहोत फणसाची। बघा आता इथे भाजी नीट करतायत, साफ करतायत त्याला। आधी घरे काढून झाले आणि आता त्याला बारीक बारीक चिरून घेतात। आणि इकडे आईने ममताचं काहीतरी चालू आहे दोघांचं। चालू होते आता काय ते तुमचं चालू होतं। स्टॉप झाली आहे। पण ममता शूटिंग केलंय ते ओके सीनला कायमची असते। खालच्या आहे का नाही या मेला लवकर आधी तरी यायची जरा साफ करायला। भरायचा आधी लागला हा पण लगेच आता याच्यावरच आंबा खातोय आम्ही आंबा खातोय आम्ही आंबा मस्तपैकी। आता जरा आंबा खाऊन घेते बघा कसं झालंय बघा, खूप उष्णता आहे, भरपूर ना वाफा येतात मध्ये। भाजी शिजायला ठेवली आहे ना, भाजी शिजायला ठेवली आहे पण आम्ही आंबा खात आहोत भाजी शिजेपर्यंत। काय खातोय आणि जरा पिकलेला येत ना जरा कच्चे त्यामुळे आता हे पिकणार तसं चालू करायचं। अनामिकाला पण दे थोडंसं एक फोड तसं दिलं होतं तिला काल, तिने उलट खाल्लं ना, आता तुम्ही खाल्लात ना काल तेव्हा खाल्ला तिने। आणि बघा किती मस्तपैकी असं ना आंबा घातलेला आहे डाळीमध्ये, हे दिसतोय तुम्हाला, हे बघा मस्तपैकी आंबा घातलेला डाळीमध्ये। चेतनचं वाढलंय, इकडे माझं वाढलेलं आहे आणि हे बघा मस्त अशी भाजी जरा साधीशी केली आज आम्ही, कारण की उशीर झालाय बराचसा त्यामुळे साधीशी केलेली आहे। तर बघू जरा टेस्ट करून, वा मस्तच, गावचं जेवण एवढं भारी लागतं ना खरंच। हे बघा थांब तुझं नाही तू खाल्लंच ना पिलो, थांब पिलो असं नाही करायचं। आणि अशा प्रकारे हे बघा अनामिका देत नाही जेवायला मला अजिबात बिलकुल। हे बघा ए पिल्लू थांब चेतन ये लवकर हिला, अनामिकाला घे हे बघा हिला बसवलं इकडे, पण बघा ऐकते का बघा ते बघा सगळं खाऊन झालंय तिथे बघा, टोमॅटो वगैरे सगळं खाऊन झालंय आणि जर आता आम्हाला जेवायला देत नाही बघा। तर चला या सर्वांनी जेवायला, मी पण जेवते मस्तपैकी, माझी फेवरेट भाजी केलेली आहे फणसाची, आता खाते वाव यम्मी मस्त। सोनू थांब या सर्वांनी जेवायला, आता चेतन येतोय पाणी आणायला गेलाय चेतन आतमध्ये। मंडळी आता जेवण झालं आणि जरा आता थोडंसं आराम करतो आम्ही। ममता पण इथे बघा, ममता पण इथे थोडी आराम करतो, झोपते जरा। काय करते संध्याकाळी जाऊया जरा कुठे खाली राऊंड मारून येऊ, संध्याकाळी आम्ही जाऊ। आणि बघा मंडळी सगळी कामच चालू आहेत, आता संध्याकाळी 7:30 वाजले जातात। हे बघा बाहेर बघा अजून प्रकाश आहे थोडा आणि बघा चहा प्यायचं चालू आहे यांचं इकडे बघा, सगळा गोंधळ पसारा काय विचारू कामच चालू आहे। आणि चेतन इकडे चहा घेतोय, आई पण चहाच पिते बघा, इकडे चेतन पण चहा घेतोय, हा उशीर झालेला आहे। आणि हिचं बघा हिने आता परत आंघोळ केलेली आहे, अनामिका 3-4 वेळा आंघोळ करते, काय विचारूच नका। अनामिकाचा अजिबात वेळ नाही मिळाला शूट वगैरे करायला, तुम्हाला दाखवते चला मी। अनामिका बिलकुल राहत नाही आणि तुम्हाला दाखवते आज काय काम केलं ते तुम्हाला, कारण आहे ना दुपारी आम्ही जेवलो आणि मग जेवल्यानंतर आहे ना नंतर अचानक परत हे बघा जेवढी सगळी लाकडं वगैरे होती ना, हे बघा सगळी ना, हे बघा सगळं साफ वगैरे हे दिसते तुम्हाला, ते बघा तिकडे जो दाखवतो तुम्हाला इकडची सगळी लाकडं, त्यानंतर परत तिकडे वरची पूर्ण तिकडची सगळी, हे सगळं आमचंच आहे बघा, वरचं सगळं दिसते ना तुम्हाला, इथून पासून ते तिकडपर्यंत फुटपर्यंत म्हणजे तिकडपर्यंत सगळं आमचंच आहे। तर मग तिकडे पूर्ण सगळी लाकडं वगैरे होती, गेल्या वेळी ते सागवण वगैरे तोडले होते ना, तर मग सगळी लाकडं होती त्याची। तर हे वरचं तुम्हाला सगळी बघा आम्ही सगळी आणून ठेवले, हे बघा पूर्ण एवढी मला वाटतात पण भरपूर आहे ती, खूप म्हणजे म्हणतात ना 4-5 ढीग होते असे मोठे मोठे, तर मग ते बघा सगळे आणून ठेवलेत। आणि तुम्हाला एक दाखवते, हे बघा हे झाड दिसते तुम्हाला, हे बघा मस्त असं, ते मी गेल्या वर्षी लावलं होतं, गेल्या वर्षी पावसात जेव्हा आले होते ना तेव्हा लावलेलं झाड आहे, हे बघा जस्ट असंच मी ते रोवलं होतं, म्हटलं चला रुजलं म्हणून असं आपलं जस्ट एक फांदी म्हणतात ना टाकून द्यायची, त्याची मी हे केली होती, म्हणजे म्हणतात ना जमिनीमध्ये अशी रोवली होती। आणि आईने त्याला पाणी घालायची, आई जेव्हा म्हणजे येते ना गावी पाणी घालायची, बघा मस्त फुलं वगैरे आले, छान फुलं इथे पण आले 2-3 बघा भरपूर आले, बरीचशी आलेत। हे बघा एवढी लाकडं सगळी आहेत ना, ही बघाशी पूर्ण सगळी आम्ही लावलेली आहेत। आणि अजून एक झाड तुम्हाला दाखवते मी, बघा एक समोर बघा झाड आहे ना नंदाचं, हे दिसतंय भरले पूर्ण बघा, मे मध्ये सुद्धा किती फुलं आहेत बघा झाडावर। हे पण झाड मी मला असं वाटतं 2-3 वर्षापूर्वी असं तिथे एक रोवलं होतं, बघा असं मस्त छानपैकी बघा, ते पण कसं झालंय बघा, असंच म्हणजे म्हणतात ना हे झाड तुम्हाला हे वाला, हे बघा हे
आणि हे बघा हे वाला हे त्याच्या फांद्या मी तोडल्या होत्या, खूप मोठं झालं होतं म्हणून ते तिकडे खाली असे टाकले होते ना. आईला म्हटलं टाकण्यापेक्षा मी रोवते, मग रोवली ना ती फांदी मी, तर असं मोठं असं झालंय का. हे ते झाड आहे बघा केवढं मस्त मोठं झालंय. आणि हे गेल्या वर्षी लावलेलं आणि हाताला ते आणले ना रेड कलरचं, ते आता जरा लावून ठेवते. ते म्हणजे कसं झालं तर झालं पण लावून ठेवायचं ते बघा. आणि ती पण तिकडे एक मोठं दिसतं का झाड ते बघा मध्येच असं, ते पण लावलेलं होतं ते बघा. ते आईने लावलं होतं ते बघा, ते मध्ये दिसतंय झाड ते बघा तिथे मध्ये समोर ते वाला हां करेक्ट. तर ते पण असं लावले मग असं ते झालंय मस्तपैकी. तर चला आता ते लावायचं ते लावून टाकूया आपण पटकन, होय की नाही. आणि हा बघा कसं दिसतोय तुम्हाला इकडे, हे बघा पाईप जरा दिसतो इकडे. पाईपला काहीतरी करायला पाहिजे, असं दडवायला पाहिजे. चहातून आलेले आता बाहेर हे बघा. हॅलो सगळ्यांना. जरा झोप जास्त झाली आहे. अंघोळ बघा हिने किती तिसऱ्यांदा अंघोळ केली, भेंडी खातात मॅडम. तेच मी सांगत होते चेतन की नाही. हे गेल्या वर्षी असंच मी रोवून ठेवलेलं आहे बघ. हे ते असं दाखवत होते मी. हे बघ मस्त काही छानपैकी झाले की नाही. हे मला फुलं पण धरले त्याला. आणि ते बघा आजचं काम एवढं सगळं झालं. आणि तुम्हाला दिसतंय हे बघा एक झाड आहे ना, हे कुंदाचं झाड आहे तिकडे, ते पण मीच हे बघा. हे पण झाड मस्तपैकी आहे ना, हे दिसतंय ते पण मीच लावलेलं आहे झाड. खूप छान फुलं त्याची, कुंदाचं फुल म्हणतात कुंदाचं. आणि ही चिंच बघा थोडी मोठी आहे बघा. चिंच काढत नाही, चिंच गेल्या वर्षी तिला तोडली होती माहिती आहे का. ते आमचं चिंचेचं झाड आहे बघा. एवढं उंच आहे बघा, दिसतंय इथून ते पूर्ण वर पर्यंत बघा केवढं उंच आहे बघा चिंचेचं झाड आमच्या. आणि हे आमचं कलम, जिथे आंबे काढले हे कलम ते बघा. हे कलम दिसते का तुम्हाला. हे बघा एक कलम. हे जरा फाटे बघा आम्ही जरा तोडून घेतलं त्याला यावर्षी बघा, दिसते तुम्हाला. हे बघा त्या साईडला तोडले. आणि हे वैती पण एक फणस होता ना, तो पण तोडला आहे बघा. हा बघा दिसतोय, त्याला पण तोडले आत्ताच गेल्या महिन्यात. आणि ते वैतीकडे खाली कलम तर मग तोडलेत पण. आणि तिकडच्या बाजूचे सागवण पण तोडलेत आम्ही, कारण काय ना ते पूर्ण ना वाहनं खूप वाट लावायचे, असं घरावर उड्या वगैरे टाकून आहे ना ते पूर्ण हे काय म्हणतात ते आपली कौलं वगैरे खूप फोडायचे, नुकसान करायचे, म्हणून ते आम्ही तोडले. तिकडचे पण 4-5 सागवण आणि हा एक फणस असं. आणि बघा सकाळपासून काम करत एवढा वेळ झालाय संध्याकाळचं. आणि झाड पण लावायचं होतं, त्यामध्ये राहिले लावायचं. तर मग हां तेच ना, ते साईड बोलते मी असं काहीतरी. हां त्यावेळेस होतं नाही ते काहीतरी पारेसारखं. तर आई बघा त्याच मस्त लावते, झाडात दिसत नाही अंधारात. आम्ही सांगण्यात बसलो तर अनामिका ती तिकडे मला दिसते, तिकडे बसली अनामिका बघा, ती दरवाजावर बसली अनामिका कशी. आणि बघा कसं मस्त संध्याकाळचं बघा दिसतंय छान. आणि इकडे आईचं चालू आहे, जरा ते झाड लावते आई. बघा सकाळी चांगलं दिसेल ना. अशा प्रकारे आमचं झाड लावून झालंय मस्तपैकी. काय रोज पाणी घालावं लागलं आणि मस्त असं मोठ्या मोठं होईल मग ते. लाव ना अजून एक लाव. दिसतंय का अंधार अंधार. काय चालू आहे. ममता बनवते भेंडीची भाजी. भेंडी टोमॅटो नाही घालत त्यात भाजीत, कारण की जाऊ दे आता काय लेट पण झालंय. भाजी जरा मग आता जरा खाल्ली जरा काम चालू आहे. आणि ही थोडीशी आपली करते ना आता. हो डाळीची आमटी भात आहे, आता भाजी बनवते म्हणतात. सकाळपासून कामात दिवस गेला. सकाळपासून सगळे सरपण वगैरे रेडी करण्यात, त्यामुळे जाता नाही आलं तर पुढे उद्या वगैरे गेलं तर नक्की शूट करू. तसं चालू आहे कोकणातली रात्र. बघा अनामिका बघा खरंच चांगलं वाटतं ते मुंबईपेक्षा. हो आयुष्य मग काय रोजच्या दगादगीच्या जीवनापेक्षा हे बरं ना. कुठे गाई. चला ठीक आहे, मग आता जेवण बनवते. मस्त मातीचा वगैरे वास येतो ना. कोकणातला पाऊस.